देवस्थान ही संस्था गेले 140 वर्ष सोलापूर शहरामधील शैक्षणिक, धार्मिक, वैद्यकीय आणि सामाजिक या क्षेत्रामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करत आहे. लिंगायत समाजासाठी देवस्थानच्या मालकीच्या स्मशानभूमीमध्ये गेल्या 100 वर्षाहून अधिक काळापासून अतिशय चांगल्या प्रमाणे त्याचं नियोजन देवस्थान करत आलेलं आहे. याबाबत गेल्या काही दिवसापासून ज्या पद्धतीनं सोलापूरकरांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक होतोय, त्या दृष्टीने देवस्थानची भूमिका या ठिकाणी स्पष्ट करण्यासाठी मी आपणाला या ठिकाणी बोलवलेलं आहे. या निमित्तानं जी जागा देवस्थानला दिली गेली किंवा देण्याचा त्या ठिकाणी ठराव केलेला आहे, वास्तविक पाहता सिद्धेश्वर देवस्थाननी कुठल्याही स्मशानभूमीच्या जागेचा किंवा ह्या सदर जागेचा आम्हाला मिळावी अशी मागणी कधीही केलेली नाही आहे. निवडणुकीच्या पूर्वी प्रशासन अधिकारी असताना किंवा प्रशासक असताना ही जागा सिद्धेश्वर देवस्थानचा स्मशानभूमीच्या व्यवस्थापनेमधील असलेला अनुभव लक्षात घेऊन ती आम्ही चालवावी अशा पद्धतीचा या भागातील आमदार विजयकुमार देशमुख यांच्या नावाचा उल्लेख करून आपण घ्यावी आणि आपली सहकार्याची भूमिका यामध्ये असावी अशा पद्धतीचं पत्र आल्यानंतर विश्वस्तांसमोर ते ठेवलं. विश्वस्ताने त्यामध्ये अनेक अडचणी असल्या तरी त्या भागातील लोकांचा उपयोग त्या ठिकाणी होईल या हेतूने ते काम करण्याचं त्या ठिकाणी ठरवलं. त्यानंतर पुढे महापालिकेत त्याबाबतचा प्रशासकीय काळातही ठराव झाला की ही जागा सिद्धेश्वर देवस्थानला देण्यात यावी. परंतु त्यावेळेस मला अधिक त्या ठिकाणी प्रशासनामार्फत सांगण्यात आलं की लगेचच सोलापूर महापालिकेच्या निवडणुका होत आहेत आणि त्यानंतर आपल्याला ही जागा हँडओव्हर करण्यात येईल आणि म्हणून आम्ही त्या प्रक्रियेला वेळ लागतो म्हणून आम्ही त्याकडे दुर्लक्ष केलं. परंतु आपण पाहता त्या निवडणूक झाल्यानंतर याला एक वेगळं राजकारण